त्या अलिशान पेंटहाऊसमध्ये माझे आणि सुधाचे दिवस हळूहळू पुढे सरकत होते. बाहेरून पाहिलं तर सगळं काही सुरळीत चालू असल्यासारखं दिसत होतं. मयुरी हॉस्पिटलमध्ये तिच्या आजाराशी झुंज देत होती आणि घरात ही 21 वर्षांची तारुण्याने सळसळणारी गावरान कळी सुधा वावरत होती. ती आता त्या हायटेक घरात हळूहळू रुळू लागली होती. ॲलेक्साशी कसं बोलायचं, अत्याधुनिक मायक्रोवेव्ह, किचनच्या इलेक्ट्रॉनिक चिमण्या आणि गरम पाण्याचे शॉवर कसे वापरायचे हे ती शिकत होती. पण जितकी ती या शहराच्या वातावरणात सरावत होती तितकीच तिच्या अंगावरची मादकता, तिचे रूप आणि तिची कडक गावरान ठेवण अधिकच खुलून दिसत होती. पुण्याच्या त्या बंद पेंटहाऊसमध्ये एसीचा थंडगार वारा सुरू असायचा. घरातील नेहमीच्या कामाच्या गडबडीत सुधा जेव्हा तिच्या कॉटनच्या साडीचा पदर कमरेला घट्ट खोचायची तेव्हा तिची गोरी पान, मखमली कंबर, पोटाची वळणदार घडी आणि तिच्या स्तनांचा आक्रमक गच्च फुगवटा माझ्या नजरेसमोर उघडा पडायचा. मी ऑफिसवरून आलो की हातात विस्कीचा ग्लास धरून सोफ्यावर बसून तिलाच न्याहाळत राहायचो. माझ्या नसानसांत वासनेची एक उग्र लाट उसळायची. माझ्या मनात तिच्या त्या ताज्या, मऊ आणि सुगंधी अंगाची चव चाखण्याचा मोह दिवसेंदिवस हिंस्त्र रूप धारण करत होता. सुधा जेव्हा माझ्यासाठी गरम चहा किंवा नाश्ता घेऊन यायची तेव्हा तिच्या अंगातून येणारा ताज्या गावरान मातीचा सुवास माझ्या नाकात शिरून मला पुरता बेभान करायचा. कधीकधी स्वयंपाकघरात तिची आणि माझी अचानक गाठ पडायची. मी जाणीवपूर्वक तिच्या अगदी जवळून जायचो. माझ्या शरीराचा आणि दंडाचा स्पर्श तिच्या मऊ स्तनांना किंवा नाजूक कमरेला व्हायचा. त्या स्पर्शाने सुधा क्षणभर थपकायची. तिचा श्वास रोखला जायचा. तिच्या डोळ्यांत माझ्याबद्दल अथांग आदर आणि माझ्या उपकारांचे खूप मोठे ओझे होते. पण त्याच वेळी माझ्या त्या आक्रमक आणि भुकेल्या नजरेने तिच्या आतल्या शांत साध्या मुलीला घाबरवून सोडले होते. तिला जाणवत होते की तिच्या या आकाशदादाची नजर आता पूर्वीसारखी साधी राहिलेली नाही. त्या नजरेत एक वासनांध पुरुष जागा झाला होता. पण तिच्या कौटुंबिक असहाय्यतेमुळे, तिच्या वडिलांवर असलेल्या माझ्या 10 लाखांच्या कर्जापोटी आणि गरिबीमुळे ती काहीही बोलू शकत नव्हती. तिचे मन भीती आणि शंकेच्या जाळ्यात पुरते अडकले होते. शहराच्या या लकाकणाऱ्या काचेच्या इमारतींमागे एक भयंकर आक्रमक वादळ दडले आहे याची पुसटशी चाहूल तिला आता लागू लागली होती. एका शनिवारी रात्री पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट सुरू होता आणि गार वारा पेंटहाऊसच्या गॅलरीतून आत येत होता. मी गॅलरीत बसून व्हिस्कीचे एकामागून एक मोठे पेग मारत होतो. दारूची उग्र नशा हळूहळू माझ्या मेंदूत आणि नसानसात भिनत होती. मयुरीचा विसर पडला होता. नीतिमत्तेचा विसर पडला होता. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त सुधाचे ते कडक, भरगच्च गावरान शरीर तरंगत होते. तेवढ्यात सुधा माझ्यासाठी प्लेटमध्ये गरम चकणा आणि पाण्याची बॉटल घेऊन गॅलरीत आली. दादा, जेवण तयार केलंय, टेबलवर वाढू का? तिने मान खाली घालून अत्यंत नम्रतेने विचारले. बाहेरून सुसाट सुटलेल्या वाऱ्यामुळे तिच्या अंगावरची कॉटनची साडी बाजूला सरकली होती. डिम पिवळ्या लाईटमध्ये तिची गोरी पान, मखमली कंबर आणि नाभीचा वळणदार भाग लखलखत होता. तिच्या अंगावरची ती अप्रतिम मादकता पाहून माझ्या डोक्यातला उरला सुरला संयम जळून खाक झाला. मी हातातला व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवला. माझ्या डोळ्यात वासना पेटली होती. मी अचानक सुधाचा नाजूक हात माझ्या दणकट पंजात पकडला आणि एकाच झटक्यात तिला माझ्या शेजारी सोफ्यावर खेचून बसवले. दादा, हे काय करताय? सोडा मला. ती प्रचंड घाबरून उठण्याचा प्रयत्न करू लागली. सुधा, बस ना ग थोडा वेळ. काय घाई आहे तुला? माझा आवाज दारूच्या नशेने, पुरुषी अहंकाराने आणि उग्र वासनेने कमालीचा जड झाला होता. मी माझ्या हाताची मिठी तिच्या वळणदार कमरेभोवती घट्ट आवळली. नाही दादा, तुम्ही खूप दारू पिलायत. मला भीती वाटतेय तुमच्या या अशा वागण्याची. सोडा मला. ती धडपडू लागली. माझ्या छातीवर हात ठेवून मला दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागली. कशाची भीती सुधा? तुझ्या बापाचे सर्व कर्ज मी फेडले आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मी रस्त्यावरून सावरले आहे.
मग तू माझ्यापासून का लांब पळतेस? मी माझ्या चेहऱ्याने तिच्या अगदी जवळ गेलो. माझा दारूचा उग्र आणि उष्ण श्वास तिच्या नाजूक मानेवर आणि कानावर आदळला. सुधाचे हृदय एखाद्या घाबरलेल्या पाखरासारखे धडधडू लागले. दादा, नका करू असं, पाया पडते तुमच्या. तुम्ही माझे दादा आहात. मयुरी वहिनी हॉस्पिटलमध्ये आहेत. देवाला घाबरा जरा. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण माझ्या आतला संयमाचा बांध आता पूर्णपणे ढासळला होता. माझ्यावर वासनेचे भूत सवार झाले होते. मी तिच्या कोणत्याही विरोधाला न जुमानता तिला माझ्या दणकट बाहूंमध्ये कडेवर उचलले. सुधा हातपाय मारत होती. सोडा मला, वाचवा म्हणून किंचाळत होती. पण त्या 25 मजल्यांवरील अथांग पेंटहाऊसमध्ये तिचा आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हते. मी तिला थेट मास्टर बेडरूमच्या मऊ उबदार गादीवर नेऊन टाकले आणि दरवाजा बंद केला. दादा, सोड मला, हात जोडते तुमच्या पुढे. सुधा जीवाच्या आकांतानं रडत ओरडत बेडवर मागे सरकत होती. तिने तिच्या सर्व ताकदीने माझ्या छातीवर ठोसे मारले. तिच्या लांब नखांनी माझ्या तोंडावर आणि गळ्यावर ओरबाडले. पण माझ्या राकट पुरुषी ताकदीपुढे तिची गावरान नाजूक ताकद क्षणभरात मोडून पडली. मी तिच्या दोन्ही नाजूक हातांची मनगटे माझ्या एकाच दणकट हातात पकडली आणि तिच्या डोक्यामागे गादीवर घट्ट दाबून धरली. माझ्या दुसऱ्या हाताने मी एका हिंस्त्र झटक्यात तिच्या साडीचा पदर फाडल्यासारखा बाजूला सारला. तिची ब्लाऊजची बटणे तटातटा तुटली आणि तिची 2 ताजी, मऊ आणि भरलेली कबुतरे माझ्या नजरेसमोर मोकळी झाली. सुधा तडफडत होती. दादा, नका करू असं, ती सतत विनवत होती. पण तिचे सुस्कारे आणि अश्रू माझ्या पेटलेल्या वासनेच्या आगीत जळून खाक झाले. मी लांडग्यासारखा तिच्या त्या गोऱ्या पान देहावर तुटून पडलो. तिचे ओठ, तिची मान, तिचे भरलेले वक्ष आणि तिची मखमली कंबर माझ्या आक्रमक चुंबनांनी आणि चाव्यांनी लालबुंद झाली. त्या पावसाळी वादळी रात्री मी तिच्या असहाय्य नाजूक देहावर बेफामपणे स्वार होऊन नुकतीच उमलणारी ती कळी पूर्णपणे कुस्करली. काही वेळातच तृप्तीचा एक मादक गंध खोलीभर पसरला आणि त्या धुंदीतच माझा डोळा लागला. सकाळ झाली. बाहेर पावसाचा जोर ओसरला होता, पण बेडरूममध्ये रात्रीच्या वादळाच्या खुणा बेडवर अद्यापही तशाच पसरल्या होत्या. माझे कपडे अस्ताव्यस्त पडले होते. सुधा बेडरूमच्या कोपऱ्यात चादर अंगाभोवती घट्ट गुंडाळून ढसाढसा रडत होती. तिचे केस विस्कटलेले होते, डोळे सुजलेले होते आणि अंगावर माझ्या आक्रमकतेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. माझी दारूची नशा पूर्णपणे उतरली होती. बेडरूमची ती उद्ध्वस्त अवस्था आणि तिचे ते करुण अश्रू पाहून माझ्या मनात काही क्षणांसाठी तीव्र पश्चात्तापाची आणि अपराधीपणाची भावना दाटून आली. मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला. सुधा, मला माफ कर. रात्री खूप दारू पिलो होतो. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. सुधाने चवताळून माझा हात झटकला आणि दूर सरकली. तिच्या नजरेत माझ्याबद्दल तीव्र तिरस्कार आणि वेदना होती. पण तिच्या मनात तिच्या वडिलांच्या डोक्यावर असलेले माझ्या कर्जाचे, उपकारांचे आणि गरिबीचे प्रचंड ओझे होते. तिने गावाकडे सांगितले तर तिचे कुटुंब रस्त्यावर येईल या भीतीने ती मान खाली घालून फक्त असहाय्यपणे अश्रू ढाळत राहिली. एक शब्दही ती माझ्याशी बोलली नाही. मित्रांनो, जबरदस्तीनं सुरू झालेला हा वासनेचा खेळ इथेच थांबणार होता का? पश्चातापाच्या आगीत होरपळत असणारा आकाश सुधाची समजूत काढण्यात यशस्वी होणार आहे का? का एकदा चाखलेली ती मुसमुसलेल्या तारुण्याची चव त्याला पुन्हा त्याच खाईत लोटणार आहे? आणि सुधा हे सगळं कसं झेलणार आहे? ही सर्व पाहण्यासाठी तुमच्या आनंदाच्या मिशन आनंदी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल तर एक लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या भावना व्यक्त करा आणि सज्ज रहा भाग 3 साठी.